हर्षवर्धनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार. हार्ड लक. हार्ड लक. प्रयत्न केला तुम्ही, लोकांनी पण साथ दिली तुम्हाला. असं काही पूर्ण नाकारलं असं नाहीये. तुम्ही जेवढी मेहनत केली त्या तुलनेत तुम्हाला मतं सुद्धा मिळाले, तुमच्या मित्रांच्या तुलनेत मी बोलतोय. पण नाही आजचे हे निकाल आत्मचिंतन करायला लावणारे आहेत का? नाही, या निकालाला आत्मचिंतनासाठी आणि जनतेचा हा मॅन्डेट, जनादेश या दोन्ही पातळीवर स्वीकार करणं हे थोडं अवघड आहे. कारण या निकालांच्या आणि या निवडणुकींना जी पार्श्वभूमी लाभलेली आहे ती हं. निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराशी याची थेट स्वरूपामध्ये जोडणी आहे. हा बरं. काही राजकीय स्वरूपामध्ये आलेल्या परवाच्या अनुषंगाने हा आमचा आरोप नाही. जे सातत्याने या ठिकाणी बोललो तेच मी या ठिकाणी पुन्हा या दिवसाच्या निमित्ताने त्याचे स्मरण करून देऊ इच्छितो, की मतदार यादीतला घोळ दुबार तिबार असणारी नावं हा एक भाग होता. दुसरं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख तशाच स्वरूपाच्या निवडणुकीच्या तारखा. पहिले जिल्हा परिषद होणार, पहिले नगरपालिका होणार, पहिले महानगरपालिका होणार. हा एक मेरीगो राऊंडचा राऊंड जो आहे तो खेळला गेला. मग मतदानाच्या तारखा ज्या आहेत त्या बदलल्या गेल्या. मतमोजणी जी आहे 24 तास आधी असताना मतमोजणी बदलली गेली. ईव्हीएमच्या म्हणून संदर्भामध्ये पराभव झाला असं तुम्हाला सील म्हणायचंय? तोडण्याच्या सील तोडण्याच्या अनुषंगानं घटना समोर आल्या. त्यानंतर सीसीटीव्ही मध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या आहेत त्या आक्षेपार्ह स्वरूपाच्या हरकतीची नोंद त्या ठिकाणी झाली. आणि एवढंच नाही तर मतदानाच्या दिवशी बोगस मतदार कसे पकडल्या जातात आहे, बोगस मतदाराच्या मागे लोक कसे धावतात आहे, हेही चित्र बघितलं. मंगल कार्यालय हे आणून तिथे बसवल्या गेली, पण त्यांच्याजवळ खोट्या आयडी हर्षवर्धनजी, दिल्या, त्यांना एकीकडे मतदान करा. महायुतीचे नेते पायाला मी भिंगरी लावून ठिकठिकाणी प्रचार करत होते, कार्यकर्त्यांसाठी नाही, नाही, सभा घेत ठीक आहे होते. ना, पण मला पूर्ण दुसरीकडे करू द्या. दुसरीकडे नाही, तुमच्याकडे नाही. कोणीच मैदानात उतरले नाही ना. कुठला मोठा नाही, नाही, चेहरा नाही. मैदानात होता? विषयांतर करण्याच्या पूर्वी मी जे सगळं बोलतोय मला तेवढं बोलू द्या, की या सर्व जे आहेत ही देखील या निकालाला असणारी पार्श्वभूमी. यामध्ये पैशाचं मोठ्या प्रमाणावर वाटप केलं गेलं. अगदी 5-5, 8-8 हजार रुपये प्रतिमत जे दिल्या गेलं हे देखील आहे. हा काही आजचा आरोप नाही आणि हे सर्व जे आहे हे माध्यमांनी दाखवलं. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आजचे निकाल हे आलेले आहेत. आणि या निकालाच्या अनुषंगानं सर्वात आधी मला निवडणूक आयोगाचं अभिनंदन करायचंय. त्या खालोखाल मला प्रशासनाचं अभिनंदन करायचंय. आणि या दोघांचं अभिनंदन केल्यानंतर पैसा फेक तमाशा देख नावाचं जे वगनाट्य भारतीय जनता पक्षाने रंगवलं, त्यासोबत फोडाफोडीचं राजकारण जे त्यांनी केलं, या हा. सर्व पार्श्वभूमीवर आणि निवडणूक आयोगाच्या प्रशासनाच्या मदतीने त्यांनी जे यश मिळवलंय त्याच्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करतो. आणि सोबतच उद्धव ठाकरे सोबतच शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे या दोन पक्षांना देखील या निमित्तानं आमचे विरोधक आहेत, त्यांना आगामी काळामध्ये फार मोठ्या आव्हानांना समोर जावं लागणार आहे. तर 100% भाजप या दृष्टिकोनाने त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. त्यांच्याबद्दल देखील मला या निमित्ताने सहानुभूती या ठिकाणी व्यक्त करू द्या. आता राहिला काँग्रेसचा विषय. आम्ही 153 ठिकाणी थेट नगराध्यक्ष स्वरूपाच्या निवडणुका आम्ही लढलोय. संसाधनांचा अभाव, निवडणुकीमध्ये एकंदरीत असणारा निवडणूक आयोगाचा जो कारभाराचा फटका, प्रशासनाचा फटका, पोलीस यंत्रणेनी आरोग्य आमचं न ऐकणे, या सर्वांमध्ये आम्ही तक्रार न करता आम्ही निवडणूक लढलो. आणि 40च्या आसपास हर्षवर्धनजी, ज्या हर्षवर्धनजी, निवडून येतात तुमचा आहे, तुमचा मुद्दा त्या मुद्दा कळला. मी अगदी थेट तुम्हाला प्रश्न विचारतो. या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा घेऊन तुम्ही लोकांच्या समोर गेला होतात. या निवडणुकीतला सगळ्यात मोठा मुद्दा हाच होता की निवडणूक आयोगाच्या संदर्भातला सवाल आहे, त्याच्याबद्दलचा संभ्रम आहे. आणि या निवडणुकांच्या बद्दल तुम्ही आवाज उठवून गेल्यानंतर सुद्धा जनतेने जर हे सगळं नाकारलं असेल तर किती दिवस तुम्ही हाच मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणार आहात? बरोबर. लोकांचे मुद्दे कुठे आहेत तुमच्या प्रचारामध्ये? नेते कुठे आहेत तुमचे? हा सवाल जनता विचारते. या संदर्भामध्ये आमच्याकडून आम्ही सांगितलं की 153 ठिकाणी आम्ही लढलो. सर्व ठिकाणी ज्या आहेत आमच्या सभा झाल्या, आम्ही तिथे गेलो. या संदर्भात काही वादग्रस्त ज्या विधानं होती ती नसती, तिच्या संदर्भात चर्चाही जी आहे ती झाली. आणि आम्ही तोच मुद्दा सांगत नाही. मला आपल्याला हेही सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची लक्तरी वेशीवर टाकल्या जातात आहे, हा देखील एक मुद्दा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं गव्हर्नन्स जे आहे त्या अनुषंगाने अनेक तक्रारी आहेत. भ्रष्टाचार जो आहे हा चरमसीमेला गेलेला आहे. या सर्व मुद्द्यांना देखील घेऊन आम्ही लोकांपर्यंत हे गेलेलो आहे. हे देखील आपल्या या ठिकाणी मी विनम्रतेने आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आपण किती केवळ सभा मतदार केल्या यादी हर्षवर्धनजी? आणि आपण खूप निवडणूक सभा आयोग हाच केल्या असं नाही. ऐकलं मी.
जी हो, मी 70 पेक्षा अधिक माझ्या सभा झाल्या आहेत. किती सभेला किती बरोबर त्यात किती ठिकाणी आपल्याला यश मिळालं? किती नगर परिषद आल्या आपल्या? संपूर्ण आता आकडेवारी आल्यानंतर याच्यावर बोलणं उचित ठरेल. मात्र मी अ, आमच्या अर्ध्यापेक्षा अधिक ठिकाणी ज्या निवडणुकीकरता स्वतः प्रचाराला गेलो होतो. त्यामुळे जे निकाल आलेत त्या बहुतांशी ठिकाणी मी गेलेलो आहे. बर. पराभूत झाले त्याही ठिकाणी मी गेलेलो आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे प्रचार करणं, संघर्ष करणं. हो, आज हो, पक्ष हो. अडचणीत आहे, आमची विचारधारा अडचणीत आहे. अशा परिस्थितीत आम्ही संघर्ष करणं हे आमचं काम आहे आणि त्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही तुम्ही प्रामाणिकपणे संघर्ष प्रयत्न केला. करत राहू. हर्षवर्धनजी, तुम्ही संघर्ष केला, एका पण तुमचे जत्रेने मित्र कुठे होते? महाविकास आघाडी नाही, म्हणून तुम्ही कुठे होतात? एक प्रश्न. तुम्ही संघर्ष केला, लोकांनी त्याला यश दिलेलं आहे, तुम्हाला जे काही जेवढा संघर्ष केला तेवढा. आता या एका सगळ्यामध्ये जत्रेने काही तुमच्या देव म्हातारा मित्रांना होत नसतो. तुमच्या मित्रांना एका जत्रेने देव काही म्हातारा होत नसतो. त्यामुळे आम्ही लढत राहू. आता 2014 राहायला पासून आम्ही किती महाविकास दसरे आघाडी गेले म्हणून या तुमचे? निवडणूक हा. नाही येतील जसे अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला गेलेले आहेत. मात्र आजच्या या कालखंडामध्ये आम्हाला या प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्या संदर्भात उत्तर द्यावं लागणार, आम्हाला पळून जाता येणार नाही. मात्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो नव्हतो. आमचं स्थानिक पातळीवर गेला या ठिकाणी असतात आमचा कदाचित संवाद तर चित्र वेगळं असतं का? तुमच्या मित्रांची नाही तुम्हाला नाही, योग्य या- साथ मिळाली असती, तेही तुमच्यासारखे लढले असते, तर कदाचित चित्र वेगळं असतं का? नाही या संदर्भामध्ये एकदम घाईघाईने हो किंवा नाही या दोन्ही गोष्टींचं उत्तर मी देऊ शकणार नाही. त्याचं विश्लेषणाची एक आवश्यकता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि सातत्याने आम्ही आघाडीमध्ये निवडणूक लढत असल्यामुळे पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या अनुषंगानं एक कुठेतरी आवश्यकता असते. ज्या ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षाचा समन्वय झाला त्या ठिकाणी आम्ही अ, एकत्र लढलो. बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वतंत्ररित्या एकट्या स्वबळावर आम्ही निवडणूक लढलो. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही तिघं एकत्र आलो असतो तर निकाल काय लागले असते याचं जे विश्लेषण आहे पण याची ही म्हणजेच घाई जर होती. शेवटी मित्रपक्ष सोबत भारतीय असते जनता पक्ष हर्षवर्धनजी, तर आजचा निकाल अधिक वेगळा झाला असता, असं काही तुम्हाला सुचवायचंय का, म्हणायचंय का? नाही 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 मला हेच विनम्रतेने सांगायचंय की जिथे सत्ताधाऱ्यांना घवघवीत यश मिळाल्याची आकडेवारी समोर येते ते एकत्रित स्वरूपात गेले नाही. हम्म. आम्ही जे आहे ते आम्ही एकत्रित स्वरूपात गेलो नाही. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होती. या निवडणुकांमध्ये पक्षीय एकंदरीत जी भूमिका आहे ही स्थानिकांनीच ठरवली पाहिजे. राज्य पातळीवर आम्ही आघाडी केली असती, राज्य पातळीवर समन्वय केला असता तर निकाल अधिक चांगले आले असते असं नाही. शेवटी स्थानिक पातळीवरचं नेतृत्व आमचं सोबत किती पद्धतीने कशा पद्धतीने काम करतं तेच महत्वाचं होतं आणि त्या अनुषंगाने आलेले जे निकाल आहे या निकालांवर अशी कुठल्याच प्रकारची टिप्पणी सध्या मी करू शकत नाही. वेगळं लढलो तर काय होतं, कसं पानिपत होतं हे दिसलं आपल्याला. मुंबई महापालिका निवडणुका किंवा पुढच्या काही काळातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये तरी विरोधक धडा घेणार आहेत का यातून, की आपलं स्वबळ आजमावत राहणार आहेत? नाही विशेष या सगळ्या आकडेवारीमध्ये आम्ही एकत्रित स्वरूपात गेलो असतो तरी विशेष फरक पडला नसता. हे माझा प्राथमिक असा माझा अंदाज आहे आणि माझं असं मत आहे. या मताला सर्व राज्यभरातल्या अ, आता याचं आम्ही समीक्षा करणार आहोत. ज्या ठिकाणी आम्ही लढलो हे निवडणुकीत निवडून आलेल्यांचं अभिनंदन, जे हारतील त्यांना सोडून द्या असं नाही. या सर्व निकालांची आम्ही समीक्षा करू. सगळ्या कार्यकर्त्यांशी संघटनेशी पुन्हा एक वार आम्ही या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहोत आगामी रणनीती ठरवण्याकरता आणि तुर्तास ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरचं नेतृत्व आणि स्थानिक संघटन हेच या संदर्भामध्ये आघाडी करायची नाही करायची कशी करायची कोणत्या वार्डात करायची प्रभाग करायची हे तेच ठरवणार आहे. त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. पण गेले 2-3 निवडणुका आपण आत्मपरीक्षण, आत्मचिंतन, विश्लेषणच करताय. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता एकत्रित लढण्याचा नारा तरी दिला जाईल का? कारण मुंबईमध्ये तर तसंही तुम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा नारा दिलाय. हो कालच आमचा त्या संदर्भामधला निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयामध्ये आज जे निकाल लागणार आहेत त्या निकालांमध्ये काय निकालाची अपेक्षा आहे कसे लागतील याचा एक अंदाज वर्तवला गेला होता. आमच्या पक्षापुरत्या जेवढ्या जागा इतक्या वाईट परिस्थिती ही मतदानांच्या अनुषंगाने नाही प्रशासन आणि दोन्ही सगळ्या एकंदरीत पैशाचा महापूर असेल निवडणूक आयोग प्रशासन असेल या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आपण लढलो 153 आपण निवडून किती येणार याची चर्चा झाली. निवडणुका कशा झाल्या हे देखील त्या ठिकाणी सांगितलं गेलं. त्यामुळे या आजच्या निकालाचा अंदाज हा यवनात आम्हाला आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा करून आम्ही आगामी नियोजन ला सामोरं जात आहोत.
हर्षवर्धनजी, आजच्या निकालातून आम्हाला एकदम काही वेगळं लक्षात आलंय असं नाही. बरं हर्षवर्धनजी, तुम्ही ग्राउंडवरून आलेले एक नेते आहात. तुम्ही काही इतर सारखे नाही आहेत. पण मुद्दा हा आहे, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की ह्या निवडणुका होतात, स्थानिक पातळीवरच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात, त्या अगदी घरटी मतदार कोण आहे, कोण मतदान करतंय, कोण मतदान करत नाहीये, बरोबर. इथपासून डिटेल सगळी माहिती असते. गावात तुम्हाला माहिती आहे आपल्या वॉर्डमध्ये कोण आलंय बाहेरचं. म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात धांदली करणं किंवा त्याच्यामध्ये चुकीचा प्रकार करणं असं होत नाही शक्य शक्यतो. नाहीये. या निवडणुकीत तुम्हाला असं दिसलं का की बोगस मतदान मोठ्या प्रमाणामध्ये झालंय किंवा काय ते? हो. खरं खरं हो. सांगा त्याच्याबद्दल हो, बद्दलचं नाही, हे. नाही. नाही, नाही. त्याच्यात तो माझा स्वभाव पण नाही. या निवडणुकांमध्ये जे पकडल्या गेलेले जे मतदार आहेत, ते त्याच आपण सांगतात ती माहिती खरी असल्यामुळे आणि तशी परिस्थिती असल्यामुळे पकडल्या गेल्या. मात्र मतदार यादींचा जो आकार आहे, हा खूप वाढलेला होता. त्या प्रभागामध्ये जेवढे लोक राहत नाही, त्याच्यापेक्षा अधिकची नावं ही त्या ठिकाणी ही निदर्शनास आली. त्यामुळे पैशाचा आणि बोगस मतदान या दोनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जरूर हा बघायला मिळाला. मग तुमच्या त्यानंतर कार्यकर्त्यांनी रोखलं का जो ते सगळं? जर तुम्हाला दिसत ते होतं रोखलं ते ना. सगळं, मागच्या हो, वेळेस तर हो. लक्षात नव्हतं आलं. यावेळेस तर तुम्ही सजग होतात ना. हो, यावेळेस सजग होतो आणि सजग असल्यामुळे अनेक प्रकरणं जी आहेत ती पुढे आली. माध्यमांनी देखील या सर्व प्रकरणाला अगदी फर्स्ट आवरला जी आहे ती प्रसारित केली. त्याच्यामुळे इतर ठिकाणचे मतदान आम्ही थांबवू शकलो. मात्र आधार कार्ड जे आहे ते बोगस असणं, नाव तसंच असणं, मतदार याद्या फुललेल्या असणं आणि दुबार-तिबार जे मतदार आहेत, त्या मतदारांनी मतदान या निवडणुकीत हे केलेलं आहे. त्यामुळे बोगस मतदानाची पार्श्वभूमी आपण आपल्या रिपोर्टर करून ही बाब तपासून बघू नाही, इच्छिता, मग खरं की तर एक या reasonably सगळ्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की एवढं तुम्ही सजग केलेलं असताना सुद्धा त्यांच्या नाकाखाली अशा प्रकारे बोगस मतदान झालं असेल आणि त्यावर त्याने आक्षेप नसेल घेतला तर निश्चितपणे ही चिंतेची बाब आहे. मग याला कसं रोखणार हा सवाल आहे. पण तुम्ही एक लढताय. नियम जो आहे निवडणुकीच्या हा. निवडणुकीच्या अनुषंगाने मी निवडणूक आयोगासोबत प्रशासनाचंही जे अभिनंदन केलं. तिथे आमचा उमेदवार मतदार प्रतिनिधी हा एक असतो, उमेदवार एक असतो आणि त्या दिवशी मल्टिपल त्या पातळीवरच्या लोकांना काम असतात. मतदारांना आणणं असतं, ऑटोमध्ये बसवणं असतं, आपलं मतदान करून घेणं असतं, जे काठावरचं असतं त्यांच्यावर लक्ष ठेवायचा विषय असतो. या सगळ्यांमध्ये संधी जी आहे ती दिवसभरात अशा अनेक ठिकाणी ती संधी मिळते आणि जी बॉर्डर असते की ज्या ठिकाणी नो मॅन्स लँड ठेवली पाहिजे, ज्या ठिकाणच्या नंतर कोणी प्रचाराला आलं नाही पाहिजे, थेट मतदार केंद्रापर्यंत ऑटो लागण्याच्या अनुषंगानं, खाजगी गाड्या लागण्याच्या अनुषंगानं, मोटरसायकल येण्याच्या अनुषंगानं एकंदरीत हे चित्र होतं. त्यामुळे गोंधळ जो आहे हा मतदानाच्या दिवशी एक मोठ्या स्वरूपामध्ये हा बघायला मिळाला. जर आपण निवडणूक आयोगाची जी संहिता आहे त्या अनुषंगाने जर हे केलं तर मदत होते. दुसरा, मतदानाला जात असणारा जो मतदार आहे त्या मतदाराच्या एकंदरीत त्याच्या आयडेंटिटी कार्डच्या अनुषंगाने असणारी जी काही सत्यता आहे ती पडताळून बघण्यामध्ये प्रशासनाने ठीक आहे. म्हणजे दिलाय पुन्हा दिला. एकदा तुम्हाला असं निवडणूक वाटतं की आयोगाने या सांगितलं- निवडणुकीत निवड- सुद्धा निवडणूक हो हो या निवडणुकीत सुद्धा गडबड झालेली आहे. पण हो हो. एक नाही, एक यामध्ये गोष्ट आहे एक की मुद्दा. पुढच्या नाही, काळातल्या या निवडणूक- निवडणुकांमध्ये हा, हा हा हा. बोला बोला. निवडणूक आयोगाने जेव्हा निवडणुका जाहीर केल्या तेव्हा सांगितलं की ज्यांचं नाव 2दा 3दा 4दा आहे त्यांच्या पुढे स्टार लावण्यात येईल, हो. त्याला चिन्हित करण्यात येईल आणि तो जेव्हा मतदानाला येईल तेव्हा त्याला विचारला जाईल की तुला कुठे मतदान करायचंय आणि त्या अनुषंगानं त्याच्या लक्षात आणून दिलं जाईल की तुझं दुबार-तिबार नाव आहे. मात्र ही कुठलीही प्रक्रिया या निवडणुकीत झाली नाही. हे देखील या मला आपल्या निदर्शनास जायचं की निवडणूक आयोगाने सांगितलं तेव्हा मतदार यादीवर स्टारचं चिन्ह राहील सांगितलं, त्याची कुठेही सरसकट अंमलबजावणी झाली नाही. हा बर, देखील एक बर. गलथान कारभाराच्याच अनुषंगानं जी मोटर ऑपरेंडी प्रशासनाची होती ती मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. ठीक आहे. धन्यवाद हर्षवर्धनजी आमच्याशी बोलल्याबद्दल.